घरामध्ये कोणत्या वेळी शंख वाजवावा जाणून घ्या या व्हिडिओमध्ये। शास्त्रामध्ये शंख फुंकण्याचे अनेक असे नियम आहेत, ज्यामध्ये पद्धतीपासून ते वेळेपर्यंत सर्व काही सांगितलेले आहे। शंख कधी वाजवावा? हिंदू धर्मात शंख वाजवण्याचे फार असे महत्त्व मानले जाते। असे मानले जाते की शंखध्वनीमुळे सकारात्मकता पसरते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते। याशिवाय शंख फुंकल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि घरात दैवत्व आणि सुख समृद्धी वास करू लागते। या दरम्यान शंख फुंकण्याचे काही नियम शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, ज्यामध्ये पद्धतशीररित्या सर्व गोष्टींचे वर्णन केलेले आहे। जाणून घ्या शंख कधी आणि कोणत्या वेळी फुंकणे शुभ मानले जाते। कोणते नियम आहेत शंख फुंकण्याचे आणि शंख कधी वाजवावा याविषयी सविस्तर माहिती। सूर्योदयापूर्वीचा काळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्त, हा मुहूर्त फुंकण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वातावरणात जास्तीत जास्त शांतता आणि सकारात्मकता ऊर्जा असते। अशा वेळी शंख फुंकल्याने सभोवतालची शांतता अस्वस्थ मनाला शांत करते आणि सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावामुळे व्यक्तीला मानसिक वेदनांपासून मुक्ती मिळते। म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर शंख फुंकणे हे शुभ मानले जाते। तसेच घरात पूजा किंवा हवन असेल तर अशा वेळी शंख फुंकणे शुभ मानले जाते। पूजेच्या वेळी शंख फुंकून देवाचे आवाहन केले जाते आणि देवी देवतांचे दिव्यत्व घरात सुख समृद्धीच्या रूपाने येऊ लागते। पूजा किंवा हवन विधीच्या वेळी शंख फुंकल्याने पूजेमध्ये काही दोष असल्यास ते लगेचच नाहीसे होतात, नष्ट होतात। जेव्हा केव्हा आपल्या घरी पूजा असेल किंवा होम हवन असेल तेव्हा आवर्जून शंख वाजवायला पाहिजे। उपासना किंवा हवन विधीशिवाय सणांच्या दिवशीही शंख वाजवावा। तसेच विवाह, गृहप्रवेश, नवीन नोकरी, नवीन व्यवसाय इत्यादी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात शंख वाजवून केली तर ते देखील शुभ मानले जाते। यामुळे शुभ कार्यात यश मिळते, काम सुरळीतपणे पूर्ण होईल आणि नकारात्मक ऊर्जा कामात अडथळे निर्माण करू शकणार नाही, म्हणून शंख आवर्जून फुंकावा। शंख फुंकण्याच्या दिवसाबद्दल सांगायचे तर दररोज शंख फुंकणे सर्वोत्तम मानले जाते। परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला दररोज शंख फुंकणे शक्य नसेल तर तुम्ही मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी पूजा करताना शंख वाजवू शकता। मंगळवारी शंख फुंकल्याने विवाहातील अडथळे दूर होतात आणि शुक्रवारी शंख फुंकल्याने धनवृद्धी होते। काही घरांमध्ये रिकामे शंख पडलेले असतात। आता आपण जाणून घेऊयात की घरी रिकामे शंख ठेवल्यास नेमके काय होते। घरामध्ये किंवा मंदिरात शंख ठेवल्याने सकारात्मकता येते, परंतु रिकामा शंख घरामध्ये किंवा मंदिरामध्ये ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि शंखातील शुभ आणि दैवी ऊर्जा नष्ट होते। शास्त्रामध्ये असे देखील म्हटलेले आहे की शंख हा नेहमी शुद्ध पाण्याने भरून ठेवलेला असावा। याशिवाय आपण शंख फुलांनी देखील भरून ठेवू शकतो, म्हणून पाण्याने किंवा फुलांनी शंखाला नेहमी भरून ठेवावे, हे देखील शुभ मानले जाते। काही घरांमध्ये शंख हा तांदूळाने भरून तिजोरीत ठेवला जातो, तर शंख हा तांदूळ भरून तिजोरीत ठेवावा का? ज्योतिषशास्त्र सांगते की अक्षता हे शुभाचे प्रतीक आहे आणि त्याचा उपयोग पूजेत केला जातो। याशिवाय अक्षतांमध्ये पैसा आकर्षित करण्याची ताकद देखील असते, म्हणून शंख हा तांदळाने भरून तिजोरीत ठेवला तर त्याचा देखील लाभ होतो। त्याचबरोबर शंखाला देवी लक्ष्मीचा मोठा भाऊ मानला जातो। शंखमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मकता वाढवण्याची क्षमता देखील असते, म्हणूनच शंख हा आवर्जून वाजवावा असे देखील म्हटले आहे। शंख वाजवण्याचे काही चांगले शुभ परिणाम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी, धार्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।